कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य बॉक्स टाईप क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर करण्यात आलं होतं। हजारो स्पर्धकांच्या उपस्थितीत नगरसेवक संकेत भासे यांनी केलेल्या अभूतपूर्व नियोजनाचं सर्वांनीच कौतुक केलं। कर्जत शहरात पोलीस ग्राउंड हे खेळण्यासाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी वापरलं जाणारं प्रशस्त मैदान आहे। त्यामुळे त्याची स्वच्छता करून सुशोभीकरण करत संकेत भासे यांनी विशेष प्रयत्न केले। पोलीस ग्राउंडवर अतिक्रमण होऊ नये आणि मैदानावर खेळणाऱ्यांसाठी वाहन चालकांचा अडथळा होऊ नये म्हणून पोलीस ग्राउंडला संरक्षक भिंत बांधण्यात आली आणि बाजूनं नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक बांधण्याचं सुद्धा काम सुरू आहे। एकंदरीतच काय तर आरोग्य जपण्याच्या दृष्टीनं धावण्यासाठी, चालण्यासाठी, खेळण्यासाठी आणि योगा करण्यासाठी ग्राउंडवर येणाऱ्या प्रत्येकासाठी सर्व सुविधायुक्त मैदान बनवण्याचा संकल्प संकेत भासे यांनी केला होता। पोलीस ग्राउंडवर 3 दिवस सुरू असणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेनंतर कचरा झाला होता आणि तो साफ करणं गरजेचं होतं। संकेत भासे यांच्या सूचनेनुसार दिनेश कडू यांनी त्वरित मैदानावर धाव घेतली आणि मैदानाची साफसफाई केली। मैदानावर कोणतेही कार्यक्रम होऊ देत, मात्र ते झाल्यानंतर आयोजकांनी आपली जबाबदारी लक्षात घेऊन मैदानाची साफसफाई करावी अशी भावना दिनेश कडू यांनी व्यक्त केली। KPL स्पर्धांचं आयोजन केल्यामुळे संकेत भासे यांचं कौतुक सर्वांनीच केलं, मात्र स्पर्धा झाल्यानंतर सुद्धा जबाबदारी न विसरता मैदानाची काळजी घेत केलेली स्वच्छता तिचं आता विशेष कौतुक होतंय। स्पर्धांच्या आयोजनापासून ते नियोजनापर्यंत संकेत भासे यांचा आधार बनून उभे असणारे दिनेश कडू हे अगदी स्पर्धेच्या शेवटी सुद्धा तितक्याच चपळाईनं स्वच्छतेसाठी मैदानात उतरले। ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।